तापमान जवळपास तब्बल 42.8 अंशांवर पोहोचलंय। नागरिक हैराण झालेत। पुढचे 3 दिवस तापमान 45 अंशांपर्यंत जाऊ शकतं अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत या वेळेमध्ये घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। पाळधी इथं 2 दिवसांपूर्वी उन्हामध्ये काम करताना एका तरुणाचा मृत्यू झाला होता आणि म्हणून वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यांवरचा डांबर वितळू लागलाय आणि दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसतायत। उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता इथं रुग्णालयामध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू केलेत। याचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। संपूर्ण राज्यात हॉट सिटी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये यंदा देखील सूर्य आग ओकत असल्याचं चित्र आहे। जळगाव शहराचा जर विचार केला तर आजचे तापमान तब्बल 42 अंशाच्या पुढे गेल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। आपण आहोत जळगाव शहरातील गजबजलेला असणाऱ्या आकाशवाणी चौकामध्ये, परंतु आपण बघू शकता की या ठिकाणी उन्हामुळे रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे। नागरिक जे आहेत ते घराबाहेर निघायचं टाळतायत। खरं म्हणजे प्रशासनानेही सूचना केलेल्या आहेत की दुपारी 12 ते 3च्या दरम्यान घराबाहेर निघू नका, परंतु सकाळी 9 वाजल्यापासून आम्हाला अक्षरशः भट्टीमध्ये आपण तापतोय की काय असा भास होत असल्याचं प्रतिक्रिया जे आहेत त्या जळगावकरांकडून मिळत आहेत। उन्हाची तीव्रता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण बघू शकतायत की या ठिकाणी जे आहे डांबर देखील हळूहळू वितळायला सुरुवात झालेलं आहे। आता या ठिकाणी आपण बघू शकतायत की डांबर पूर्णपणे वितळायला जे आहे ते हळूहळू सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे हवामान तज्ञांनी जो आहे पुढील 3 दिवसांमध्ये तापमान जे आहे ते 45 अंशावर जाणार असल्याचा अंदाज वर्तविलेला आहे। दुसरीकडे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा रुग्णालय असेल, महापालिकेची रुग्णालय असतील, या ठिकाणी उष्माघाताची जी कक्ष आहेत ती सुरू ठेवलेली आहेत। 2